केस पिकत असतील तर कडुलिंब, बोराची पानं उकळून त्या पाण्यानं केस धुवा. कमीत कमी 1 महिन्यात फरक जाणवले. कुष्ठरोगावर कडुलिंब वरदान ठरले. या रोगावर कडुलिंबानं उपचार होऊ शकतात. ताप आल्यास, टायफॉईड झाल्यास कडुलिंबाची 20-25 पानं, 20-25 काळी मिरे एका गठ्ठ्यात बांधून अर्धा लिटर पाण्यात उकळून घ्या. पाणी उकळू द्या व झाकण लावून ठेवा. पाणी थंड झाल्यावर 4 भाग बनवा. सकाळ संध्याकाळ 2 दिवसांपर्यंत प्यावं. कडुलिंबाची पानं बारीक करून दही प्लस मुलतानी मातीमध्ये मिसळून पेस्ट बनवा. हा पॅक चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावरील डाग काही दिवसांतच नाहीसे होतात. उन्हाळ्यात कडुलिंबाचा वापर त्वचेवरील मुरूम बरे करण्यास होतो. जर कुणा रुग्णाला लघवी होत नसेल तर कडुलिंबाची पानं बारीक करून पेस्ट पोटावर लावा, बरं वाटेल. दातांच्या आरोग्यासाठी कडुलिंब उपयुक्त आहे. बबूल काड्या, कडुलिंब दात स्वच्छ करायला वापरतात. शक्य असेल तर घरीच मंजन बनवून घ्या. यात जळलेली सुपारी, जळलेल्या बदामचे साल, 100 ग्रॅम खडू, 20 ग्रॅम बेहडा, थोडी मिरेपूड, 5 ग्रॅम लवंग, अर्धा ग्रॅम पेपरमेंट बारीक करून मंजन तयार करा. या मंजनच्या वापरानं दातांच्या सर्व समस्या दूर होतात. पोटाच्या समस्या असतील, पोट साफ होत नसेल तर निंबुणी खा. पोट साफ होईल, रक्त स्वच्छ होईल आणि भूकही चांगली लागेल. शिळं अन्न खाण्यानं उलट्या, पित्त वाढतं. यासाठी कडुलिंबाची साल, सुंठ, मिरेपूड 8-10 ग्रॅम सकाळी संध्याकाळी पाण्यासोबत घ्या. 3-4 दिवसात पोट साफ होईल. जर हागवण लागली असेल तर कडुलिंबाचा काढा प्या. कान दुखत असेल, कानात पू येत असेल तर कडुलिंबाचं तेल मधात मिसळून साफ करा. पू येणं बंद होईल. सर्दी खोकला झाला असेल तर कडुलिंबाची पानं मधात मिसळून चाटण घ्या. गळ्यातील खवखव बरी होते. हृदयरोगात कडुलिंब रामबाण ठरतो. जर हृदयरोगाची भीती असेल तर कडुलिंबाच्या पानांच्या ऐवजी कडुलिंबाच्या तेलाचं सेवन करा. डोळ्यांची जळजळ होत असेल किंवा मोतीबिंदूचा त्रास होत असेल तर कडुलिंबाचं तेल डोळ्यात अंजनासारखं घाला. डोळे सुजले असतील तर कडुलिंबाची पानं बारीक करून डावा डोळा सुजला असेल तर उजव्या पायाच्या अंगठ्याला लेप लावा. डोळ्यांची सूज उतरेल व लाल झालेले डोळेही बरे होतील. कानात किडा गेला असेल तर कडुलिंबाच्या पानांचा रस कोमट करून चिमूटभर मीठ टाकून कानात थेंब टाका. एकाच प्रयत्नात किडा मरेल. पोटात जंत किंवा किडे झाले असतील तर कडुलिंबाच्या पानांच्या रसात मध मिसळून चाटण घ्या, किडे मरतील. पाण्यात कडुलिंबाच्या तेलाची काही थेंब टाकून चहासारखं प्या. लहान मुलाला 5 थेंब व मोठ्यांना 8 थेंबाहून अधिक घ्यावे. कडुलिंबाच्या पानात थोडं हिंग मिसळून चाटण घ्या, पोटातील किडे नष्ट होतात. कडुलिंबाचे तेल फॅटी ॲसिड आणि त्वचेत सहजपणे शोषून घेतलं जातं. त्यात व्हिटॅमिन ई असतं. ते त्वचेच्या पेशींमधील लवचिकता कायम ठेवतात.